नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 1 ते 12 जुलै 2026चे जेवढेही महत्त्वाचे ह्या 10 ते 12 दिवसामधील जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण रिव्हिजन करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघा अत्यंत महत्त्वाचे आजचे जे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आपण बघणार नाहोत. फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाचे प्रतिष्ठित सुवर्ण पदक 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? हा पुरस्कार देण्यात आला आहे विश्वनाथन आनंद यांना, जे भारताचे पहिले ग्रँडमास्टर होते. भारताचा 96वा चेस ग्रँडमास्टर नुकतंच कोण बनलेला आहे? 96व्या क्रमांकाचे बुद्धिबळपटू चेस ग्रँडमास्टर हे म्हणजे इथन वाज. इथन वाज. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबविले आहे? या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन अमिस्ताद. ऑपरेशन अमिस्ताद. 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक 25 ते 26 जून 2026 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली? हे ठिकाण आहे गुरुग्राम, हरियाणा. एका जागतिक अभ्यासानुसार जगातील तिसरे सर्वात कुटुंबस्नेही विमानतळ म्हणून कोणत्या भारतीय विमानतळाला स्थान देण्यात आले आहे? हे आहे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू. जागतिक आर्थिक मंचाच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2026 मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 17वा. मध्य प्रदेशमधील महू येथे यशस्वी परीक्षण करण्यात आलेल्या भारताच्या सर्वात वजनदार स्वदेशी 120 वाहनावर बसलेली मोटार प्रणाली कोणती आहे? ही आहे गरुडास्त्र. कोणत्या राज्यात खीर भवानी उत्सव 2026चे आयोजन करण्यात आले होते? हा राज्य आहे जम्मू काश्मीर. दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 2 जुलै रोजी. क्रीडा पत्रकार दिवस जागतिक 2 जुलै. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन कधी असतो? हा असतो 3 जुलैला. आपण लक्षात ठेवा, हे सगळे जे प्रश्न आहेत हे आपण रिव्हिजन बघतोय. ह्याच्यापूर्वी आपण डेली करंट अफेअरचे जे लेक्चर्स घेत असतो 6 वाजता, ह्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर नुकतेच 26वे अखिल भारतीय फिंगरप्रिंट संमेलन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर हे ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी. महिलांची सुरक्षा आणि संरक्षण यासह महिलांशी संबंधित समस्यांबद्दल पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने निर्भय चेतना राष्ट्रीय उपक्रम आयोजित केले होते? हे आहे पंचायती राज मंत्रालय. कोणत्या ठिकाणी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भारतातील पहिल्या उंच ठिकाणी असलेल्या पुष्प शेतीची पायाभरणी केली आहे? हे विनयकुमार सक्सेना हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचा पहिला खाजगी क्षेत्रातील हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? हे राज्य उत्तर प्रदेश, ज्याची राजधानी तर लखनौ. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला आहे? लिओनेल मेस्सी. कोणत्या राज्यातील जलभरा संदेश मिठाई, जनाईचा मनोहरा मिठाई आणि बालाघाटच्या पारंपरिक बोटींना जिया टॅग मिळाला आहे? आणि हे सर्व उत्पादन आहेत कुठे? पश्चिम बंगाल या राज्यामधील. AVC पुरुष व्हॉलीबॉल चषक 2026 मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? त्यानंतर नुकतेच भारतातील पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चे आयोजन कोठे करण्यात आले होते? हे आहे नवी दिल्ली. नुकतेच पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कोणत्या भारतीयांनी पटकाविले आहे? हे आहे होकाटो होतोझे सेमा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? हे आहे बुक मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस सुरू केले आहे? तर हे राज्य पोलीस आहे गुजरात राज्य पोलीस. नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? हा आहे ब्राझील. नुकतेच निधन झालेल्या विजया मेहता या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर हे होत्या रंगभूमी. स्कायरूट एरोस्पेसद्वारे भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम फर्स्टचे पहिले चाचणी उड्डाण मोहिमेचे नाव काय आहे? हे आहे मिशन आगमन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पचपदरा येथे भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी सह पेट्रोकेमिकल्स संकुलाचे उद्घाटन केले आहे? तर हे आहे राजस्थान.
AAPI मानवतावादी पुरस्काराने कोणाला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर ही व्यक्ती आता नीता अंबानी. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले इनडोअर बॉटनिकल गार्डन वनस्पती उद्यानाचे उभारणी करण्यात आली आहे? तर हे आहे पटना, बिहारची राजधानी. दरवर्षी जागतिक ग्रामीण विकास दिन हा कधी असतो? हा असतो 6 जुलैला. आणि जागतिक क्षमा दिन कधी असतो? हा असतो 7 जुलैला. नुकत्याच व्यावसायिक स्तरावर माचा या चहाचे उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? हे आहे आसाम. क्युव्यास वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027 मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 13वा क्रमांक. GI टॅग मिळालेले मालवी बटाटा हे कोणत्या राज्यातील एक प्रसिद्ध उत्पादन आहे? हे आहे मध्य प्रदेश. नुकतेच आलेल्या 67व्या आवृत्तीत जगातील सुपर कम्प्युटर कोणता ठरला आहे? हा आहे लाईनशेन. आणि हा जो काही कॉम्प्युटर आहे तो कोणत्या देशाचा आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. लाईनशेन कॉम्प्युटर हा कोणत्या देशाचा आहे? फिफाने कोणत्या देशाला 24 जून 2026 पासून अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे? तर हा देश आहे नेपाळ. भारतातील पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ भित्तिकेचे मॉड्यूल कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर तैनात करण्यात आले आहे? हा राज्य आहे तामिळनाडू. सुझलॉन कंपनीने कोणत्या राज्याच्या विजयनगर जिल्ह्यात भारतातील सर्वात उंच पवनचक्की उभारले आहे? आणि विजयनगर जिल्हा कुठला असेल तर तो आहे कर्नाटक. विजयनगर आहे, विजयवाडा नाही. विजयवाडा कुठे येतं? आंध्र प्रदेशमध्ये येतं. चीनमध्ये पार पडलेल्या एशियन रिले चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने 4x100 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? हे आहे गोल्ड मेडल, सुवर्ण पदक जिंकले आहे. भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती नीरज चोप्रा. 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू कोण ठरली असेल? याचं नाव आहे हरमनप्रीत कौर. नुकतेच राजीनामा दिलेले कीर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? इंग्लंडचे पंतप्रधान होते कीर स्टारमर. भारतातील 28वी नवरत्न कंपनी कोणती बनली आहे? तर आहे CPCL. CPCL. इंटेलिजन्स ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजे IBचे नवीन प्रमुख कोण बनले असतील? महेश दीक्षित. महेश दीक्षित. पूर्वी कोण होते? तपन कुमार डेका. नुकत्याच 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2026 कोणत्या राज्यात पार पडले? राजस्थान. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली असेल? हे आहेत रवी अग्रवाल. भारताचे UPI स्वीकारणारा जगातील 10वा देश कोणता म्हणला आहे? हा आहे ग्रीस. आणि ग्रीसची राजधानी अथेन्स येतं. नुकतेच आलेल्या IMFच्या अहवालानुसार सर्वाधिक परकीय चलनसाठ्यासह कोणता देश हा जगात आघाडीवर आहे? हा आहे चीन. म्हणजे चीनकडे सर्वात जास्त परकीय चलनसाठा आहे. नुकतेच आलेल्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक 2026 मध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? 94 क्रमांक लागतो. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे 27वा सदस्य देश कोणता बनला आहे? हा देश आहे बांगलादेश. उल्हास कार्यक्रमाअंतर्गत भारतातील 6वा संपूर्ण साक्षर राज्य कोणता बनला आहे? हा राज्य आहे उत्तराखंड. दरवर्षी अमेरिकन स्वातंत्र्य दिन हा कधी असतो? 4 जुलैला असतो. भारताचे पहिले सागरी विमानतळ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या किनारपट्टीवर उभारले जाणार आहे? तर ही किनारपट्टी आहे पालघर. त्यानंतर पुढचा प्रश्न. नुकतेच मत्स्य व्यवसायात पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी 16 देशांनी जाहीरनामा स्वीकारला आहे. कोणता जाहीरनामा आहे तो? तो मोम्बासा जाहीरनामा. मोम्बासा जाहीरनामा लक्षात ठेवा. कोणत्या देशात खान क्वेस्ट 2026 या बहुपक्षीय संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची एक तुकडी रवाना झाली आहे? तर ते आहे मंगोलियामध्ये. म्हणजे क्वेश्चन विचारतील की खान क्वेस्ट 2026 युद्धाभ्यास कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर ते मंगोलिया. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती डॉक्टर सायबल चट्टोपाध्याय. ऑक्टोबर 2026 मध्ये 14वी मिस ग्रँड इंटरनॅशनलचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? देश आहे भारत. नुकत्याच कोणाची 2026 ते 2035 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे? तर हे व्यक्ती बिमल एन पटेल. बिमल एन पटेल. नुकत्याच कोणत्या संस्थेने संघटित डिजिटल अटक सायबर फसवणूक नेटवर्कला लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशन चक्र 6वा जे सुरू केला आहे संपूर्ण देशव्यापीवरती?
तर ही संस्था कुठली असेल? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय. सीबीआयनं सुरू केलं आहे ऑपरेशन चक्र. नुकतेच भारताचे 97व्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण बनलेत बुद्धिबळाचे? तर ते जी.बी. हर्षवर्धन. जी.बी. हर्षवर्धन. भारतातील कोणत्या राज्यात जगातील पहिल्या अणु हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर हा राज्य आहे तामिळनाडू. सोमनाथ घोष यांना कोणत्या देशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर हा देश आहे मलेशिया. पहिल्या एन.बी.टी पुरस्कार सन्मान 2026 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हे व्यक्ती प्रसून जोशी. दरवर्षी जागतिक योग दिन हा कधी साजरा केला जात असतो? तर हा असतो 21 जूनला. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ज्याला आपण FATF म्हणतो, या FATFच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील? तर त्यांचं नाव आहे विवेक अग्रवाल. लक्षात ठेवा, विवेक अग्रवाल वेगळे आहेत आणि रवी अग्रवाल हे वेगळे आहेत. त्यानंतर भौतिकशास्त्रातील वुल्फ पारितोषिक 2026 जिंकणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ कोण असतील? तर त्यांचं नाव आहे जैनेंद्र के जैन. जैनेंद्र के जैन. मध्य आशियातील पहिला प्रतिनिधी म्हणून न्यू डेव्हलपमेंट बँकेत कोणता देश सामील झालेला आहे? तर हा देश आहे उझबेकिस्तान. लक्षात ठेवा, उझबेकिस्तान आहे. नुकतेच कोणत्या देशात 16वी जागतिक फार्माकोपिया आंतरराष्ट्रीय बैठक पार पडलेली आहे? ही फार्माकोपिया बैठक पार पडली कोणत्या ठिकाणी? तर ते आहे ब्राझीलमध्ये. व्हॉट्सअपचे ग्लोबल हेड म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती कुणाल शहा. कुणाल शहा. नुकतेच बॅलिस्टा स्पायडर नावाची नवीन कोळ्याची प्रजात शोधण्यात आली आहे. ती कोणत्या ठिकाणी? तर ते आहे देश कुठला असेल? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. भारताने उत्तम प्रतीचे बंगनपल्ले आंबे यशस्वीरित्या प्रथमच कोणत्या देशाला निर्यात केले असेल? तर हे आहे सिंगापूर. नुकतेच सरकारने एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म यासाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? तर आहे दीक्षा. कोणाला US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम तर्फे 2026चा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर हे व्यक्ती आहेत सुनील भारती मित्तल. नुकतेच भारतीय भूसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले असतील? त्याची नियुक्ती आहे संदीप जैन. संदीप जैन. ओपन एआयने कोणाची भारतासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? हे व्यक्ती प्रभजित सिंग. प्रभजित सिंग. नुकतेच बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026चा किताब कोणी जिंकला आहे? तर हा व्यक्ती तर लुईस हॅमिल्टन. नुकतेच महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज कोण ठरले आहे? तर हे व्यक्ती तर दीप्ती शर्मा. नुकतेच भारतातील पहिले पूर्णपणे महिलांद्वारे चालू जाणारे पोलीस ठाणे कोठे उघडण्यात आले आहे? हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. दिल्ली या ठिकाणी. दिल्ली लक्षात ठेवा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नुकतेच कोणाचे बिनविरोध निवड झाली आहे? हे व्यक्ती सचिन अहिर. सचिन अहिर. आणि विधानसभेचे सभापती कोण असतील महाराष्ट्राच्या? राम शिंदे. परदेशात म्हणजे कॅनडामध्ये परवाना मिळवणारा पहिला भारतीय क्रॉस बॉर्डर पेमेंट प्लॅटफॉर्म कोणता ठरला आहे? हे आहे स्कायडो. स्कायडो. नुकतेच आलेल्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तो आहे 4था. दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन कधी असतो? हा असतो 1 जुलैला. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना UK संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित ग्लोबल प्रेस्टिज पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती आहेत हर्षवर्धन. बिहारचे आहेत हर्षवर्धन. नुकतेच चर्चेतील I2C ही भारताला कोणत्या दोन देशांना जोडणारी 3600 किलोमीटर लांबीची एक समुद्राखालची फायबर ऑप्टिक केबल जाणार आहे? कोणत्या दोन देशांना जोडेल हे? एक आहे मलेशिया, दुसरा आहे सिंगापूर. मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर. सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी. नुकतेच केइको फुजिमोरी हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले असतील? त्या देशाचे नाव आहे पेरू. नुकतेच ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026चा विजेता संघ हा कोणता ठरला आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. बोर्जुली पाणथळ जागेला भारतातील 55वे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असून हे कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आहे आसाममध्ये. बोर्जुला पाणथळ जागा आहे आसाम. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर हे व्यक्ती R मुकुंदन. मेघालयमध्ये नवीन शोधण्यात आलेली प्रजात आहे हामाटालिवा मावलिंगोट. ही कशाची आहे? ही प्रजात आहे कोळीची. कोळी स्पायडर.
भारतातील 130वी युनिकॉर्न कंपनी कोणती बनलेली आहे? 130वी युनिकॉर्न कंपनी बनली आहे सर्वम एआय. सर्वम एआय लक्षात ठेवा. CBN@361 पॉलिमॅथ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हे व्यक्तिगत चंद्रबाबू नायडू. नुकत्याच आलेल्या विपोच्या पेटंट क्रमवारीत जागतिक टॉप 20 यादीत भारतातील कोणत्या एकमेव शहर कंपनीचा समावेश करण्यात आला आहे? तर हे जिओ प्लॅटफॉर्म. जिओ प्लॅटफॉर्म. कोणत्या राज्याने महिला तृतीयपंथी व्यक्तींना मोफत प्रवास करण्यासाठी बस प्रवासासाठी प्रियदर्शनी योजना लॉन्च केली आहे कोणत्या राज्यानं? तर ते राज्य आहे केरळ. केरळ हा IMP आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? त्याचं नाव सुंदरराज पी. सुंदरराज पी. NIAचे प्रमुख बनलेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 17 वर्षाखालील महिला युवा लीगच्या पहिल्या हंगामाची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर हे राज्य आहे छत्तीसगड. भारताने मानवतावादी मदतीअंतर्गत कोणत्या देशाला 5 टन औषधांची मदत निर्यात केली आहे? तर ते आहे अफगाणिस्तान. 26व्या वरिष्ठ आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर हे ठिकाण आहे नवी दिल्ली. दरवर्षी वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस असतो. तो दिवस कधी असतो? तो असतो 17 जूनला. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठीचं एक दिवस. कोणत्या देशात शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्राचीन भारतीय वैद्य महर्षी सुश्रुत यांच्या 90 किलो वजनाच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं आहे 19 जून 2026 रोजी. कोणत्या ठिकाणी तर ते स्कॉटलँडमध्ये. स्कॉटलँडची राजधानी एडिनबर्ग. दरवर्षी जागतिक संगीत दिन कधी असतो? 21 जूनला असतो आणि 21 जूनलाच असतो जागतिक योगा दिन. त्यानंतर शरणार्थी दिवस कधी असतो? हा असतो 20 जूनला शरणार्थी दिवस. FIH वुमन्स नेशन्स कप 2026चा विजेता देश कोणता असेल? तर तो आहे भारत. कोणत्या राज्यातील बिहू पेपा या वाद्याला GI टॅग मिळाले आहे? तर हे मिळाले आहे आसाममध्ये. डोंगफेंग 17 हे हायपरसोनिक मिसाईल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर तो देश आहे चीन. डोंगफेंग 17. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचं त्याचं वन लाइनरचं आपण रिव्हिजन बघितलेलं आहे. बाकी अनुभूष्टीचा ॲप आहे. ॲप्लिकेशन या ठिकाणी हे अशा पद्धतीचा ॲप दिसेल तुम्हाला, हा लोगो दिसेल. या ठिकाणी स्कॅन करून तुम्हाला ॲप घ्यायचा आहे. ॲपवरती स्पेशल GKची बॅच आहे 5 ते 10 रुपयाची. ती बॅच तुम्हाला घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. 5 ते 10 रुपयाची तुम्हाला बॅच घ्यायचं आहे. आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकता आणि आपली जी इंस्टाग्राम आयडी आहे त्याला पण फॉलो करून ठेवू शकता. चला उद्या सकाळच्या फक्त प्रश्न आणि त्याचं विश्लेषणच्या लेक्चरमध्ये सकाळी 6 वाजता भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टुडिओ. थँक्यू. जय हिंद.